हाय हॅलो आणि नमस्कार मंडळी. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे इनफायनाईट टिप्स. आपण या चॅनलवरती सध्या मॉर्निंगची जी स्ट्रॅटजी आहे आपली त्याची बॅक टेस्टिंग बघायला लागलोय. रिझल्ट तुमच्या डोळ्यासमोर आहेत. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आपण टोटल 480 पिप्सच्या प्रॉफिटमध्ये होतो आणि सरप्राइझिंगली जून महिन्याच्या फक्त पहिल्या आठवड्यातच आपण 320 पिप्सच्या प्रॉफिटमध्ये आहोत. ओके, सो आपण चेक करू जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात नेमकं काय झालं आपल्या स्ट्रॅटजीप्रमाणे. जून महिन्याचं जे ॲनालिसिस आहे ते आपण बघतच आहोत, पण नेमकं जर तुम्हाला डाऊट असेल की आपली स्ट्रॅटजी काय आहे तर तुम्ही मे महिन्याचं जे आपल्या ॲनालिसिसचे व्हिडिओज आहेत ते जाऊन नक्की चेक करा. तुम्हाला आपली स्ट्रॅटजी त्यामध्ये एक्सप्लेन केलेली आहे. ओके, जूनच्या सेकंड वीकमध्ये काय झालं आपण डिटेलमध्ये आपण डिस्कस करू. प्रत्येक ट्रेड आपण आत्तापर्यंत या सिरीजमधला प्रत्येक ट्रेड आपण डिस्कस करत आलेलो आहे. सो आपण जूनचा सेकंड वीक डिस्कस करायला सुरू करू. ओके, 9 जूनला काय झालं आपल्या स्ट्रॅटेजीपासून आपण बॅक टेस्टिंग सुरू करूया. सिंपल, या ठिकाणी दुसरी रेड कॅन्डल झालेली आहे. या ठिकाणी स्टॉप लॉस उडलेला नव्हता. सो पहिलं 50 पिप्सचं, दुसरं 100 पिप्सचं, दोन्ही सुद्धा आपल्याला 9 जूनला टार्गेट डन झालेले बघायला भेटतात. ओके, चलो 10 जूनला काय झालं आपण चेक करूया. या ठिकाणी आपल्याला एस-एल हिट झालेला बघायला भेटतो. किती पिप्सचा या ठिकाणी आपला ट्रेड असता. नॉर्मली आपल्याला 23 पिपच्या आसपास एस-एल बघायला मिळतो. आपण इकडं एक्स्ट्रा बफर करून ठेवतो. सो 30 पिपच्या आसपास मी एस-एल इकडं घेत आहे. ओके, जाऊ आपण 11 जूनला. या ठिकाणी सुद्धा दुसरी आपल्याला रेड कॅन्डल बघायला मिळते आणि त्याच्यानंतर मार्केट अपसाईड मोमेंटम दिलेला आहे. रेग्युलर आपला 50 पिपचा एस-एल होता, प्लस 10 60 पिपच्या आसपास आपण इकडं एस-एल कन्सिडर करूया. जाऊ आपण 12 जूनला. ओके, या ठिकाणी चेक करू शकताय दुसरी कॅन्डल रेड होती. त्याच्यानंतर आपलं पहिलं टार्गेट डन झालंय. काय आरामात पहिलं टार्गेट आपलं डन झालेलं आहे. इथं तुम्हाला पुन्हा तो लेसन सांगतो, ज्या वेळेला आपला एस-एल खूप जास्त मोठा होतो, आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये बसत नाही, त्यावेळेला सिमिलर सिंगल कॅन्डल जी असते त्याच्या कॅन्डलच्या हायचं तुम्ही एस-एल ठेवू शकताय. सो 12 मेला आपलं पहिलं टार्गेट डन झालेलं होतं. 12 जूनला, मी जूनच्या ऐवजी मे बोलत आहे. ओके, 13 जूनला आपण काय झालंय चेक करू. ओके, सिंपल, या ठिकाणी सुद्धा थोडक्यात आपला एस-एल गेलाय. नाहीतर रेग्युलर आपल्याला 20 पिपच्या आसपास एस-एल होता. या ठिकाणी आपण काय करतोय 30 पिपचा एस-एल. ओके, 13 जूनला पुन्हा एकदा चेक करूया. या ठिकाणी आपला स्टॉप लॉस गेलेला होता. कितीचा गेलेला होता? 20 पिपच्या आसपास एस-एल होता. आपण इथं 30 पिप्स कन्सिडर करूया. ओके, 13 जूनला 30 पिप्सचा एस-एल हिट. रोजच्या प्रमाणे आपण काय करायचं आहे आता इथं याचं ॲनालिसिस करूया. टोटल ट्रेड्स किती झालेले आहेत? 5. त्यापैकी टीपी किती डन आहेत? फक्त 2. एस-एल किती हिट आहेत? 3. आणि आपण ऑल ओव्हर प्रॉफिटमध्ये आहे की लॉसमध्ये एकदा आपण चेक करू. सो 100 -30 -60 +50 -30. ओके, ऑल ओव्हर आपण फक्त
30 पिपच्या प्रॉफिटमध्ये आहोत. ओके, नो प्रॉब्लेम. आपण पहिल्या आठवड्यात खूप चांगला यामधून प्रॉफिट जनरेट केलेलं होतं. सो आपण जर्नल मेंटेन करूया. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात आपण 30 पिप्स प्रॉफिटमध्ये आहोत. सो जून महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात नेमकं काय झालंय हे नक्की मिस करू नका. आपला हा कंटेंट आवडत असेल तर आपल्या जवळच्या मित्रांच्या सोबत, मैत्रिणींच्या सोबत नक्की शेअर करा. ह्या गोष्टींचं ज्यांच्यापर्यंत गरज आहे त्यांच्यापर्यंत नक्की हा आपला कंटेंट जाऊ दे. यामधून नक्की तुम्हाला हेल्प होईल. आपले जे आधीचे व्हिडिओज आहेत ते सुद्धा अजिबात मिस करू नका. ओके, प्रत्येक व्हिडिओमधून नवीन काहीतरी शिकायला भेटतंच. सो या आधीचे आणि यानंतरचे सुद्धा व्हिडिओ अजिबात मिस करू नका. आपण भेटू जून महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात नेमकं काय झालं आहे याच्या ॲनालिसिससह. थँक्यू सो मच.